राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। मानेवाडी ग्रामपंचायतीमध्ये येण्याचं कारण की मानेवाडी ग्रामपंचायतीमध्ये जे 15व्या वित्त आयोगातून आलेला जो निधी आहे, त्याचबरोबर बाकीचा जो निधी ह्या गावच्या जे काही गाळे भाडे वगैरे आहे याच्यातून जो आलेला निधी आहे, हे जनतेच्या विकासासाठी न जाता ह्याच्यात सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या घरच्या विकासासाठी हा निधी चाललेला आहे। याचा पोलखोल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कुठंतर त्यांचा संविधानाचा विसर पडलेला आहे असं आम्हाला वाटतंय, म्हणून आम्ही मानेवाडी या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे। याच्यानंतर मानेवाडीचे जे काय ग्रामस्थ आहे ते ग्रामस्थ तुमच्या बरोबर बोलतील अशी मी इच्छा नरेंद्र बाबा सामुंगे, राहणार मानेवाडी, तालुका मंगळवेढा येथील रहिवासी असून गट विकास अधिकारी यांना पंचायत समितीला मी पहिला अर्ज केला होता 24 तारखेला चौकशी करा म्हणून। त्याच्यानंतर 1 तारखेच्या उपोषणाचा उल्लेख केला होता अर्जात। परत उपोषणाला मला अशोक नलवडे म्हणून विस्तार अधिकारी आहेत मंगळवेढ्याच्या पंचायतमध्ये, त्यांनी मला 8 दिवस थांबवलं, 8 दिवसात चौकशी करू म्हणली। त्याच्यानंतर शिवसाहेबाकडे 8 तारखेला सोलापूरला 8 मेला मी अर्ज केला दुसरा। त्याच्यानंतर आता 20 दिवस झाले पंचायतला चौकशी करा म्हणून, पंचायत समितीला चौकशी करा म्हणून नोटीस आलंय, तरी पण इकडे कोणच अधिकारी फिरकायला तयार नाही चौकशीसाठी, टाळाटाळ करते ती। पंचायतमध्ये जाऊन चौकशी प्रचार केलाय, बोगस बिल काढली, ती व्यक्तीच्या नावावर बिल काढली, ठेकेदाराच्या नावावर। कुठल्या कामात? रस्ता सगळे 5 वर्षाची कामं झाली ती। वस्ती ते वाघमोडी वस्ती पाणी पुरवठाचे काम आहे 1,25,601। इथं जी बिलं काढलेली आहेत काशीराम कोयनाप्पा मेटकरी, म्हणजे सगळीकडेच काशीराम कोयनाप्पा मेटकरी 1,25,000 बिल काढले। ही सगळी बिलं जी आहेत ही सगळी जादा वाढवून एस्टिमेट नुसार दिलेली आहेत। त्याचबरोबर बाकीचा जो विषय वॉटर फिल्टर, या मानेवाडीमध्ये जे वॉटर फिल्टर म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी, शेतमजुरांच्यासाठी, गावकऱ्यांच्यासाठी वॉटर फिल्टर आलाय, तो वॉटर फिल्टर जागेवर नाही। माझा अंदाज आहे की ते मी बघण्यानुसार तो पुढाऱ्याच्या घरी लावलेला आहे, त्यामुळं पुढाऱ्याच्या किंवा ग्रामसेवकाच्या घरी लागलाय। त्यानुसार ह्याची जी अँटी करप्शन जो विभाग आहे, या विभागाकडून या ग्रामसेवकाची, यांचं नाव आहे ती सिकंदर, यांची 100% चौकशी होईलच। पण या चौकशीमध्ये जो BDO आहे आणि काल जो टाळाटाळ केलाय विस्तार अधिकारी, आम्ही येतो आणि आमची तब्येत बरी नाही, याला कारण अजिबात नसतात। संविधानिक अधिकार दिलाय, तुम्ही जर येत नसाल तर दुसरा माणूस या ठिकाणी आला पाहिजे, हा संविधानिक नियम आहे। आज यानुसार बाकीचे अजून आहेत, मेटकरी वस्ती ते आमुंगे वस्ती पाणी पुरवठा 2,93,500। मग यासारखी बिलं, बोगस बिलं काढून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये चटणी वतण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे मित्रांनो। त्याचबरोबर आहे मुस्लिम दफनभूमी वॉल कंपाऊंड, मुस्लिम दफनभूमी वॉल जे कंपाऊंड केलेले, तारेचं कंपाऊंड केले, तारेचं म्हणजे त्याचा जो खर्च आहे 20 ते 25,000 खर्च येईल, पण तिथं 98,000 खर्च दाखवलाय। म्हणजे अशी अनेक बोगस बिलं या ग्रामसेवकानं पुढाऱ्याच्या मदतीनं लोकांचे पैसे खाण्याचं महापाप या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो। त्याचबरोबर झेडपी शाळेला गेट बसवणे 26,000, अंगणवाडीसाठी खेळणी 99,000। मला एक प्रश्न आहे, या लहान मुलांच्या जे खेळणी आलेत यांना सुद्धा या ग्रामसेवकाला आणि या पुढाऱ्यांना त्याच्यामध्ये सुद्धा खायला, म्हणजे संडासमध्ये खायचं आहे, पोरांच्या खेळण्यामध्ये खायचं आहे, वॉल कंपाऊंड मध्ये खायचं आहे, पाईपलाईनीमध्ये खायचं आहे, रस्त्यामध्ये खायचं आहे, म्हणजे लोकांचा विकास कशा प्रकारे होणार आहे याचा हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे। बघा, अंगणवाडी समोर पेविंग ब्लॉक बसवणे 1,93,347 एवढी बोगस बिलं या ठिकाणी काढलेली आहेत। माझी या मानेवाडीतील ग्रामस्थांना विनंती आहे, ह्या तुम्ही जोपर्यंत जागे होणार नाही, पुढारी आणि ग्रामसेवक हे असेच आपल्याला लुटत राहणार आहेत। आणि जोपर्यंत आपण चापकाचे जोडे त्यांच्या बुडाशी लावत नाही, शेतकऱ्यांचे जोडे, त्याशिवाय ते आपलं गाव, आपली वाडी हे कधी सुधारणार नाही। आणि आता तरी बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जागरूक ठेवा, आपल्याला जो आलेला निधी आहे तो आपल्यासाठी वापरा, असे या ग्रामपंचायत मानेबाबा या देवस्थानाची शपथ घेऊन आम्ही सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये मानेवाडीत जो भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही, आणि जो काय भ्रष्टाचार झालेला आहे
याची सखोल चौकशी बीडीओ ऑफिस असेल, त्यानंतर सोलापूरचं झेन साहेब असतील, सीओ साहेब यांच्याकडे अँटी करप्शन विभागाकडे चौकशी केली जाईल आणि चौकशी केल्यानंतर यांना अटक वॉरंट 100% केलं जाईल, यांची चौकशी होईल अशी मी आशा व्यक्त करतोय. मग तुम्हाला काय सेवा सुविधा दिली जात नाही? हो का मित्रांनो, या माऊलीचा आशीर्वाद आहे. या खासदार असल आमदार असल, या मानेवाडीतल्या मानेबाबाजी शपथ घेऊन सांगतो मित्रांनो, इथून पुढे ग्रामसेवक असल, सरपंच असल, नाही पुढारी असल, त्यानं विकासाचं गाजर दाखवून जनतेला उपाशी ठेवायचं, हे जे महापाप चाललंय तुमचं, इथून पुढच्या काळात चालू देणार नाही. गेलो हे गेलं कागदपत्र सगळं केलं, हा. पण आम्हाला अजून पुढे रेशन आम्हाला मिळत नाही 10 वर्षापासून. तुम्ही इथल्या ग्रामसेवकाकडे पुरवठा अधिकाऱ्याकडे गेला कोणाकडे? सगळं केलं, हा पूर्ण केलं, सगळं करून बसलो, हा. आम्हाला काय असं अजून मिळालं नाही. या पुढाऱ्यांना जोपर्यंत ह्या गरीबाचा चाबूक ह्यांच्या ह्याच्यावर बसत नाही, या अधिकाऱ्यांच्या, तोपर्यंत सुधारणार. पण या विभागाचे पैसे आले आहेत तरी आम्हाला ही सुविधा दिली नाही जात. पाणी बघा, टाकी 5-10 वर्ष झाली गंजले बघा, बंद आहेत. आणि ही आम्हाला सुविधा कधी येणार, कुठे गेले पैसे हे आम्हाला सांगा. जलजीवन योजनेचे जवळजवळ 1 कोटीपर्यंत या गावामध्ये पैसे आलेले आहेत. ही टाकी मित्रांनो बंद आहे. ही जी टाकी आहे ना, ही टाकी बंद आहे. त्या ठिकाणी सगळी जी लोक आहेत ती लोक रोज हापसून पाणी तिथं ही करते ती, म्हणजे आजारी लोक आहेत, हापसून तिथं पाण्याचा वापर करतात. म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी जलजीवन योजनेचे पैसे पूर्णतः हडप केलेले आहेत, हा आमचा आरोप आहे. लावायला जागा नाही, त्याच्यामुळं या साहित्य कोंडात असंच पडलेलं आहे. म्हणजे पुढाऱ्यांना घरं बांधायला जागा आहे, गावठाणामध्ये या लहान मुलांना खेळण्यासाठी एखादी खोली बांधण्यासाठी जागा नाही, असा 100% या मानेवाडी या गावामध्ये दिसतं. खरं तर शिक्षक शिकवत असतात, शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारे शिकवतात, पण हे जे प्रशासनानं करून द्यायला पाहिजे होतं हे अजिबात दिलेलं नाही. म्हणजे लहान मुलांच्या मध्ये सुद्धा हे खाण्याचं काम अशा प्रकारे इथं मित्रांनो केलं जातं.